ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आता पाटकरी ते अर्जुनची चौकशी करत असतो, तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आपली सिस्टीम कधीही निर्दोष व्यक्तीला शिक्षा करत नाही आणि मी निर्दोष आहे हे मला माहीत आहे चांगलंच, असं इथे म्हटल्याबरोबर पाटकर फार चिडतो, अक्षरशः टेबलवर जोरात हात मारतो आणि म्हणत असतो की तू निर्दोष नाहीस. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी खरं तरी ते जी काही कल्पना असते, कल्पना फार टेन्शनमध्ये सायलीला म्हणत असते, अर्जुनने काही खाल्लं असेल का गं, तो काय करत असेल गं, असंही ते खरं म्हणत असते. तेव्हा सायली त्यांना धीर देण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की आई तुम्ही अजिबातच त्यांची काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का, जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हा ते स्वतः लढणार आहेत, असंही ते सायलीने म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते, प्रिया इथे फार टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं जेलमध्ये जो अर्जुन असतो, तो अर्जुन सगळ्या गोष्टीचा आराखडा इथे त्यांनी काढलेला असतो. म्हणजे ज्या काही गोष्टी झालेल्या असतात त्यांनी सगळ्या खाली इथे फरशीवर लिहून काढलेली असतात. म्हणजे त्या रात्री सायली आणि अर्जुन दोघेही ते आईस्क्रीम खायला गेलेले असतात. खरं इकडे प्रिया बाहेर गेलेली असते आणि शांता मावशी तिच्या घरी गेलेली असते. मग शांता मावशीचा नेमकं खून कधी झाला आणि प्रियाने हे सगळं काही केलंय, तर प्रिया गेली होती दुसरीकडेच, मग या सगळ्या गोष्टी कशा झाल्या याच गोष्टीवर खरं तो इथे विचार करत असतो. आजच्या पुरतं एवढंच. आपल्याला माहीतच आहे अर्जुन लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा उलगडा करीलच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.